सेवागिरी कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी प्रगतीचा मेळा। शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि एकाच जागी कृषी क्षेत्रातील आणि त्यांच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्सपो यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शन पुसेगाव येथे सुरू आहे। विविध विषयांवरील दालने आणि 250हून अधिक उद्योगांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाला 3 ते 4 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्यात। सर्वच पातळ्यांवर हे प्रदर्शन आधुनिक शेतीसाठी उपयुक्त असल्याची शेतकरी पोचपावती देत आहेत। ग्रामीण भागातील शेतीचा विकास व्हायचा असेल तर त्यांच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे। ही गरज लक्षात घेऊन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्सपोचे संचालक सोमनाथ शेटे हे पुढाकार घेऊन दरवर्षी प्रदर्शनाचे आयोजन करतात। आधुनिक तंत्रज्ञान व कृषी क्षेत्रातील नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे। शेतकरी, तंत्रज्ञ आणि उद्योजक अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल अशी या प्रदर्शनाची रचना श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आली आहे। नमस्कार। जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपण आज सेवागिरी कृषी प्रदर्शनामध्ये आपण दालन उभं केलेलं आहे। या दालनामध्ये आपण जिल्ह्यातील विविध तालुक्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, फळे, फुले यांचं आपण प्रदर्शन केलेलं आहे। यामध्ये चेरी टोमॅटो असेल, परदेशी भाज्या असतील, त्याचप्रमाणे बटाटा असेल, एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष असतील, अशा पद्धतीनं आपण शेतकऱ्यांच्या पाहण्यासाठी आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहे। तसेच आपण जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत आपण सेवागिरी कृषीरत्न पुरस्कारांचे सुद्धा जिल्ह्यातील 11 तालुक्यातून 11 शेतकऱ्यांचा आपण पुरस्कार वितरण केलेला आहे। त्याचप्रमाणे आपण कृषी विभाग हा नेहमीच शेतकऱ्यांच्या सेवार्थ कार्यरत राहील अशी मी ग्वाही देतो। कृषी अधिकारी पंचायत समिती गटा ओळूस आज या ठिकाणी सेवागिरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे आदरणीय कृषी विकास अधिकारी ननवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमचे माळवे साहेब जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचा स्टॉल या ठिकाणी उभारलेला आहे। त्यामध्ये विविध प्रकारची फुले, फळे, भाजीपाला जिल्ह्यातून 11 तालुक्यातून या ठिकाणी शेतकऱ्यांना आणून दिलेला आहे। त्याचा लाभ यात्रेच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे सर्व शेतकरी इथून पुढे 5 दिवस येणार आहेत। नमस्कार, मी भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सातारा। माझ्या सर्व सहकाऱ्यांसह आज आपण आहोत सेवागिरी ट्रस्टच्या वतीनं आयोजित असलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये। या प्रदर्शनामध्ये कृषी विभागानं शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ड्रिप आहे, यांत्रिकीकरण आहे, वेगवेगळ्या प्रकारची फळबाग लागवड आहे। त्याच पद्धतीनं या सर्व तंत्रज्ञानासाठी जे काही योजनांचा लाभ आहे त्याच्याबद्दलची सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती आपल्याला या प्रदर्शनामध्ये मिळणार आहे। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे सॅम्पल्स सुद्धा पाहायला मिळणार आहेत वेगवेगळ्या शेती उत्पादनांचे। तर सर्व शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये येऊन कृषी विभागाच्या स्टॉलला भेट द्यावी आणि आपलं सर्व नवीन तंत्रज्ञान फळबाग लागवडीपासून, मिलेट विलेजपासून, आदर्श गावापासून, वेगवेगळ्या प्रकारच्या जलसंधारणांच्या योजना आणि सेंद्रिय शेतीची योजना इथपर्यंत सर्व प्रकारच्या योजनांची माहिती घ्यावी असं मी सर्वांना आवडतं। नमस्कार। सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे जे सायबर रिलेटेड जे फ्रॉड होतात त्याची जनजागृती करण्यासाठी आपण हा इथं स्टॉल लावलेला आहे, जेणेकरून समाजामध्ये जास्तीत जास्त लोकांना याबद्दल जनजागृती होऊन सायबर क्राईममध्ये घट व्हावी आणि लोकांची जागृती होऊन लोकांनी एकमेकांना याविषयी सांगावं आणि समाजामध्ये जो सायबरचे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड चालू आहेत त्यामध्ये सायबर क्राईमचं फ्रॉडचं प्रमाण कमी व्हावं। सरपंच दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक शेख समीर शेख साहेब यांच्या मार्फतीनं हा आम्ही प्रकल्प राबवत आहोत। नमस्ते। सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय समीर शेख साहेबांनी सेवागिरी पुसेगाव यात्रा मध्ये जास्तीत जास्त
समूह येत असतो लोकांचा आणि त्यामध्ये सायबरचा अवेअरनेस व्हावा यासाठी हा स्टॉल लावलेला आहे। जर सायबर क्राईमचा फ्रॉड झाला असेल तर घर बसल्या 1930 हा महाराष्ट्र सायबरचा हेल्पलाईन नंबर आहे, जेथे तुम्ही तक्रार नोंदवू शकता। आणि तुम्हाला जर अजून याच्या व्यतिरिक्त जर महाराष्ट्र सायबरचा नंबर हा बऱ्यापैकी बिझी लागतो तर दुसरा एक नंबर आहे जो 14407 या नंबरवरही तुम्ही तक्रार दाखल करू शकता। आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये 97 ग्रामपंचायतीमध्ये अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे। जी काही भूजल पातळी खूप खालावलेली आहे, भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे व खालावलेली भूजल पातळी व त्यामुळे बाधित होत असलेली पाण्याची गुणवत्ता थांबवण्याकरिता आपण काय करतोय की त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पारंपरिक आणि अपारंपरिक अशा 2 स्वरूपाच्या उपाययोजना आपण अवलंबत आहोत। यामध्ये पारंपरिकमध्ये जर बघितलं तर बंधारे आहे, केटवेअर आहे, वसंत बंधारा आहे, नाला बिल्डिंग आहे, CCT आहे, अशा ज्या काही उपाययोजना आहेत की या उपाययोजना अवलंबून आपण जास्तीत जास्त भूजल पातळी वाढवण्याचा काम करतो आहे। आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्या काही उपाययोजना आहेत जसं की रिचार्ज शॉप आहे, रिचार्ज स्प्रेंच आहे, रिचार्ज हे आहे, जास्तीत जास्त जल पुनर्भरण करून भूजल पातळी वाढवतोय। आणि दुसरीकडे आपण काय करतोय की पाण्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभागीय भूजल व्यवस्थापन करतोय। यामध्ये आपण काय करतोय, एकीकडे भूजल पातळी वाढवतोय आणि दुसरीकडे आपण काय करतोय की वॉटर मॅनेजमेंट करतोय की जेणेकरून जिथं आपण पाटाने पाणी देत असेल तिथं आपण ठिबकने देतोय, मल्चिंगने देतोय, जास्तीत जास्त पाणी बचत कशी करता येईल, मग ती घरगुती असेल, शेतीविषयक असेल, औद्योगिकरणासाठी लागणारी पाण्याची व्यवस्था असेल, सांडपाणी असेल, जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरवावं आणि जास्तीत जास्त भूजल पातळी वाढवावी आणि वाढलेली भूजल पातळी स्थिर कशी राहील आणि वर्षानुवर्षे पुढं आपल्याला कशी वाढवता येईल आणि आपल्याला त्या उपलब्ध पाण्यामध्ये कसा गावाचा विकास करता येईल यासाठी अटल भूजल योजना राबवण्यात येत आहे।